आमचे प्रतिनिधी निलेश पवार सध्या आपल्यासोबत, आपण थेट त्यांच्याकडून माहिती घेऊया. निलेश, आपण बघतोय नाशिकमध्ये जे काही नाट्य रंगलं त्यानंतर अनेक घडामोडी काल सुद्धा घडलेल्या आहेत. काय काय अपडेट समोर येत आहेत? खरं तर ह्या सगळ्या विधान परिषदेच्या घडामोडींमध्ये जे काही राजकीय सस्पेन्स आहे ते काही संपण्याचं नाव घेत नाही. काल माघारीची वेळ जी आहे ती संपली असली तरी जे काही बंडखोर उमेदवार आहे त्यांनी माघार न घेतल्यामुळे आता खऱ्या अर्थानं जी काही धावपळ सुरू आहे ती म्हणजे यांना मनवण्याची आणि त्यांच्याकडून पाठिंबा मिळवण्याची. यासाठी आज भाजपाचे संकटमोचक म्हणवणारे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे उदय सामंत हे दोघंही आज नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. आज ते गीते असतील, हिरे असतील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याची शक्यता आहे आणि त्यांचा पाठिंबा दराडेंना मिळवण्याची शक्यता आहे. खरं तर जळगाव आणि नंदुरबार यांचं एकमेकांचं गणित एकमेकांमध्ये गुंतलेलं दिसून येत आहे आणि ह्याच गणिताच्या आधारे खरं तर हा सगळा प्रयत्न चालवला आहे. आज गिरीश महाजन सकाळपासूनच यात ॲक्टिव्ह झालेले दिसून येत आहे आणि ते किती यशस्वी होता. आज ते हिरेंची भेट घेतल्यानंतरून आणि गीतेंची भेट घेतल्यानंतरून खऱ्या अर्थानं याला यश मिळतं का, गीते आणि हिरे हे दराडेंना पाठिंबा देता का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे. निश्चित. निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी आपण बघूया. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीवरून नव्या राजकारणाला तोंड फुटलेलं आणि या पार्श्वभूमीवरती भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचं दिसतंय आणि यातच आता गिरीश महाजन आज गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांची भेट घेणार आहेत. दोन्ही उमेदवारांना जाहीर माघार घेण्यासाठी समजूत काढून विनंती करणार असल्याची माहिती महाजनांनी दिली आहे आणि यावेळेला बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. दुपारून मी फक्त कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे. त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी. बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता. गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर ते नॉट रिचेबल झाले. 15 मिनिट 20 मिनिट मी त्याच्याशी बोललो होतो, त्याला समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला. मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते. आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी. आता काय त्यांना काय, त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे. आजची गेली पोची गेलेली आहे, त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाहीये. मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात. काय बोलू काय नाही त्यापेक्षा तुला मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्याच्या पुढे.